अंजली भागवत, सुमा शिरूर, दीपाली देशपांडे, आयोनिका पॉल यांच्यासारख्या महाराष्ट्राच्या ऑलिम्पियन नेमबाजांना घडवणारे प्रशिक्षक संजय चक्रवर्ती यांचा आज 75वा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला। संजय चक्रवर्ती यांच्या नेमबाज शिष्यांनी एकत्र येऊन आयोजित केलेला हा सोहळा मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या प्रांगणात संपन्न झाला। लंडन ऑलिम्पिकमधला भारताचा कांस्यपदक विजेता नेमबाज गगन नारंग हा देखील या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होता। सोहळ्याच्या सुरुवातीला संजय चक्रवर्ती यांची गौरवपर भाषणे झाली। त्यानंतर संजय चक्रवर्ती यांचं औक्षण करण्यात आलं। त्यानंतर नेमबाज शिल्पा तावडेच्या साथीनं साऱ्या उपस्थितांनी बर्थडे सॉन्ग म्हटलं आणि संजय चक्रवर्ती यांनी आपल्या 75व्या वाढदिवसाचा केक कापला। यावेळी अंजली, सुमा, दीपाली, आयोनिका आणि गगनसह अनेक नेमबाजांनी संजय चक्रवर्तींना केक भरवून त्यांचं अभिष्टचिंतन केलं। संजय चक्रवर्ती यांनी प्रशिक्षक या नात्यानं आपल्या आयुष्याला कशी कलाटणी दिली किंवा कारकिर्दीला नवी उभारी कशी दिली हे गगन नारंग, अंजली भागवत, सुमा शिरूर आणि दीपाली देशपांडे या नेमबाजांनी एबीपी माझाशी बोलताना छान उलगडून सांगितलंय। हर स्पोर्ट्समैन और अदर हर व्यक्ति की लाइफ में गुरु होना बहुत ज़रूरी है और मैं अपने आप को सौभाग्यवान मानता हूँ कि संजय चक्रवर्ती जैसा गुरु मुझे अपने शुरुआत के दिनों में शूटिंग के शुरुआत के दिनों में मुझे मिला। और आई थिंक जहाँ जहाँ वो गए हैं वहाँ जिसको भी उन्होंने टच किया है, जिसको भी उन्होंने सिखाया, आई थिंक एवरीथिंग इज़ टर्न टू गोल्ड। एंड एक कोच शब्द का जो डेफिनेशन होना चाहिए, आई थिंक ही आइडियली फिट्स दैट डेफिनेशन। आई थिंक अगर आप शूटिंग ही नहीं उन्हें हमें सिखाया, उन्होंने हमें लाइफ स्किल्स काफ़ी सिखाए, उन्होंने हमें जीना सिखाया, उन्होंने हमें सिखाया कि एक अच्छा शूटर बनना ही इम्पोर्टेंट महत्वपूर्ण नहीं है। आई थिंक एक अच्छा इंसान बनना बहुत ज़रूरी है। एंड आई थिंक ये लेसन जो है मैं अपनी लाइफ में कभी नहीं भूलूंगा। संजय सर हे एक शूटर म्हणून आमचे जन्मदाते आहेत असं म्हणायला हरकत नाही, की शूटर म्हणून जन्म हा त्यांनीच दिला। आम्ही शून्यात होतो, NCC कॅडेट होतो, पण आम्हाला शूटिंगमधलं काहीही ज्ञान नव्हतं। पहिल्या दिवशी माझ्या 5ही बुलेट टार्गेटच्या बाहेर होता। अशा मुलींवर विश्वास ठेवून त्यांनी जी जबाबदारी उचलली, खरंच त्याला हॅट्स ऑफ करायला लागेल। त्यांनी जी खेळाची संस्कृती आम्हाला दिली की मेहनत तर असतेच, पण स्वतःवरचा विश्वास हा सगळ्यात मोठा असतो। तुम्ही दिवसभर काम केलं पण शेवटच्या क्षणाला तुम्ही झोपताना जर तुमच्यावर डाऊट ठेवला तर ते सगळं जो श्रम असतो ते फुकट जातो। तर हा जो विश्वास त्यांनी आम्हाला दिला, आमच्या हातात फक्त विटा होत्या, रायफल्स नव्हत्या। आम्ही ॲम्युनेशन कधीच रायफलच्या आत टाकलं नाही, फक्त ॲक्शन घ्यायचो, पण त्याच्यातनं कसं शिकायचं आणि किती आत्मविश्वासाने तिथपर्यंत पोहोचायचं। मला असं आठवतंय की पहिल्या सिलेक्शन ट्रायलला माझी खूप मॅच खराब झाली आणि मी खूप हिरमोसली होऊन परतलेले होते। त्यांनी माझ्याकडे फक्त एक नजर टाकली आणि म्हटलं की अरे अंजली काय झालं, मी तर तुला बघत होतो की यू आर द फ्लॅग बेअरर। ते स्वप्न त्यांनी मला दाखवलं आणि मला तेव्हा ती दिशा मिळाली की जर त्यांना एवढा माझ्यात आत्मविश्वास आहे तर माझी मेहनत करण्याची तयारी का नको। आणि ते स्वप्न मी साकारण्यासाठी मग पुन्हा जोमाने तयार झाले। तर हा जो आत्मविश्वास आणि ही स्वप्न बघायची जी शक्ती आहे त्याला करेज म्हणतात, ते आम्ही त्यांच्याकडनं शिकलो। सुरुवातीपासून माझं एक लाईन मी जे माझ्या स्पीचमध्ये पण बोललेलं आहे की एक वाक्य त्यांनी मला सांगितलेलं कि आपको अगर कुछ भी करना है आपको झांसी की रानी बनना पड़ेगा। आणि खरोखर मला माझ्या आयुष्यात प्रत्येक स्टेजवरती आय हॅड टू फाईट आणि लढाई केल्याशिवाय आपण आपले ड्रीम्स फुलफिल नाही करू शकत। हे मला संजय सरांनी शिकवलं। मी पनवेलला राहत होते, 2 तास प्रवास करून मी वरळीला जायचे, म्हणजे दिवसातले 4 तास प्रवासात, ते पण ST बसमध्ये। हे मी 10 वर्ष केलं का की संजय सरांनी मला हे त्यांचं जे एक त्यांनी शूटिंगसाठी मी करू शकते, मी ऑलिम्पिक्सला जाऊ शकते, ती एक स्वप्न मला त्यांनी दाखवलेलं। आणि त्यांनी ही मेड मी डेअर टू ड्रीम। म्हणजे एवढं मोठं स्वप्न एक पनवेलची मुलगी जर बघू शकते तर मला वाटतं ते फक्त संजय सरांमुळे। जे काय आता आम्ही अचीव करते ते मला वाटतं संजय चक्रवर्ती सरांमुळेच आणि त्यांच्यामुळेच आहे। कारण कसं आहे की हे शूटिंग किंवा हा खेळ आहे हे एक माध्यम आहे, पण त्यांनी जे एक क्रीडा संस्कृती, आणि नुसती क्रीडा संस्कृती म्हणजे खेळामधलं प्रावीण्य असं नव्हे, पण एक मानसिकता जी असते, स्पोर्ट्समनशिप आणि स्पोर्ट्समन स्पिरिट,
ह्याचं जे बीज त्यांनी रोवलं आणि वेळोवेळी त्याच्यात त्याला खतपाणी घालत आले. म्हणजे अगदी पहिल्या दिवशी रेंजवर पाय ठेवल्यापासून आज तागायत ते जे काही आमच्याशी बोलतात किंवा माझ्याशी पर्सनली तर आम्ही वी आर व्हेरी क्लोज. म्हणजे जसे आई वडील आणि गुरु हे तिघांचं जे स्थान असतं आयुष्यात ते अजूनही तसंच मेंटेन आहे. कारण यांच्यामध्येही बरेच कोचेस झाले तरीसुद्धा. तर त्यांनी ही जी हा जो संस्कार आहे की एक खेळाडूची मानसिकता जी आमच्यात किंवा माझ्या स्वतःत तर मला फारच जाणवतं. कारण माझ्या घराला किंवा मला असं काही आमच्या घराण्याला खेळाचा इतिहास नाही अजिबात. त्यामुळे अशा घरातून आलेल्या एका मुलीला खेळाचा ती खेळाडूसारखं विचार करायला शिकवणं हे पासून बाकी मग टेक्निकल डिटेल्स तर पुढे जसं जसं अनुभवाने आपणही शिकत जातो. पण ते जे त्यांनी बीज रोवलं आहे तर ते मला वाटतं ते खूपच मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे.